नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला अगदी उन्हाळा स्पेशल उन्हाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक असे 2 पदार्थ बनवायचे जे की सर्वांनाच आवडणारे आहेत आणि दुपटीने जेवण जाणारे आणि शरीरात थंडवा देणारे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला तर आता सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी आपण एक भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण 1 चमचा इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून आपल्याला लिक्विड टाईप करायचे. जी गुठळ्या राहणार नाहीत असं मिक्स करून घेणार आहोत आपण आता हे पीठ. आता मिक्स झाल्यानंतर आता ह्या पिठाला काय करायचं आपल्याला सुरुवातीला आपण असं मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे, हलवत राहायचं आहे. हलवून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे, कारण जास्त पण आपल्याला घट्टसर शिजवायचं नाही. आता ह्या ठिकाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, जिरे टाकलेत 1 चमचा, कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. दही आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त करायचं आहे. आता 2 चमचेपेक्षा जास्त आपण दही ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. मिक्सरला सुद्धा आपण याचे वाटण तयार केलेलं आहे. आता ह्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने थंडवा देणारा पदार्थ आहे, नक्की ट्राय करा. आता भरपूर असं पाणी टाकलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण आता हे काढून सुद्धा घेणार आहोत. आता काढून घेतल्यानंतर भांड्यामध्ये सुद्धा आणखी थोडंसं आलं आणि लसणाचे काही तुकडे राहिलेले आहेत. त्यामध्ये आणखीन दही आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि आणखीन परत आपण मिक्सरला हे फिरवून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने आपलं हे सुद्धा वाटण तयार झालं आहे. ह्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून ते सुद्धा भांड्यात काढून घ्यायचे, किंवा तुम्ही मोठं भांडं घेतलं एकदम काढलं तरी सुद्धा चालते. आता पूर्ण आपलं आलं आणि जे आपण लसण वाटण केलेलं होतं ते पूर्ण निघालेलं आहे आणि ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे. अगदी छान वाफ निघत आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. थंड करेपर्यंत आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. ह्यामध्ये आपण थोडीशी मोठी मोठी कट करून घेतली कोथिंबीर टाकलेली आहे. 1 चमचा इतकं आपण काळं मीठ टाकायचं, जलजिरा पावडर टाकलं तरी सुद्धा चालते आणि अर्धा चमचा इतकं आपल्याला साधा आपण जे नेहमी रेग्युलर वापरतो ते मीठ टाकायचं. तर मिक्स करून साध आपण विरघळून घेणार आहोत. मीठ आणि सर्व जे आपले जिन्नस आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि मस्त थंड असा आपलं आंबील किंवा मठ्ठा म्हणलं तरी सुद्धा चालते. पण ज्वारीच्या पिठाचं बनवा घट्टसर, अगदी दाटसर आणि जेवण करते जर तुम्ही 1 ग्लास घेतलं तर दुप्पट जेवण नक्की जाईल. नक्की ट्राय करून पहा. आता थंड झालेलं ज्वारीच्या पिठाचं जे पीठ आहे शिजवलेलं ते टाकून द्यायचं आहे आणि आपण ह्या ठिकाणी माठातलं पाणी वापरलेलं आहे किंवा फ्रीजमधलं वापरलं तरी चालते. जुन्या पद्धतीचा पदार्थ आहे, नक्की माठातलंच पाणी टाका, बर्फ टाकायची सुद्धा गरज नाही. आता ह्या ठिकाणी 2 फुलपात्र घेतलेले आहेत. अगोदरच्या काळामध्ये काचेचे ग्लास वापरत नव्हते, फुलपात्रामध्येच पीत होते, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण फुलपात्रच घेतलेले आहेत आणि जेवणासाठी आपले आंबील किंवा मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी मस्त पौष्टिक, कमी वेळामध्ये झटपट असा पदार्थ आहे. आता ह्या ठिकाणी आंबील तर आपलं बनवून झालेलं आहे, ते साईडला ठेवून आपल्या आणखीन एक पदार्थाची तयारी करायची आणि ते सुद्धा पाहायचं आहे. तुम्हाला हे आंबील कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, ताज्या अशा भाज्या घ्यायच्या, अगदी थोड्याशा भाज्या लागणार आहेत. आता त्या आपल्याला थोडं थोडं काही खिसून घ्यायचे आहेत, काही कट करून घ्यायचे. अशी लहान आकाराची खिसणी घेऊन आपण गाजर जे आहे ते सुरुवातीला थोडं कट करून किंवा खिसून घेणार आहोत. तुम्हाला जर कट करून आवडत असेल तर कट करून घेतलं तरी चालते. ह्या ठिकाणी मी खिसून घेत आहे. आता ह्या पद्धतीने आपण दुसऱ्या सुद्धा भाज्या खिसून घेणार आहोत. काही भाज्या खिसून घेतल्या, काही भाज्या कट करून घेतल्या. सुरुवातीला कांदा कट करून घेणार आहोत. कांदा जो आहे तो आपल्याला लहान आकारात कट करायचा आहे, किंवा आपण मशीनने किंवा चॉपरने करून घेतलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे. आपण जास्तीचा टोमॅटो वापरणार नाही. ह्या ठिकाणी अर्धाच टोमॅटो आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. लहान आकारात आपल्याला ते सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या ते सुद्धा आपण लहान आकारात कट करून घेतलेले आहेत, किंवा किसून टाकलं तरी चालते किंवा मिक्सरला टाकलं तरी सुद्धा चालते.
थोडीशी कोथिंबीर आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत. मिरची आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घ्यायचे. आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस आपले तयार झालेले आहेत. आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे. आता एखादं असं भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला 2 ते 3 चमचे इतके दही टाकून घेणार आहोत. दही आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त करायचे. त्या दह्याला सुरुवातीला आपण फेटून घेणार आहोत, जे की हलकं पण होईल आणि एकत्र होईल, गुठळ्या राहणार नाहीत. जर लगेचच तुम्हाला पदार्थ बनवायचा असेल तेव्हाच दही मिक्स करून घ्या, नाही तर आंबट होऊ शकतं. आता ह्या ठिकाणी दही चांगलं लिक्विड टाईप झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण ज्या भाज्या काही खिसून घेतल्यात, काही कट करून घेतल्यात त्या टाकून द्यायचे. अतिशय पौष्टिक अशी आपली ही कोशिंबीर बनवून तयार होते. नक्की ट्राय करून पहा. सोपी पद्धत आहे आणि सर्वांनाच आवडणारी आहे. आता सर्व जिन्नस जे कट केले ते आपण सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत. मीठ जे आहे ते आपण दह्यातच टाकलेलं होतं. आता सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं. अगदी छान सुरेख रंगामध्ये आपली ही कोशिंबीर पौष्टिक बनवून तयार झालेली आहे. ज्यांना बीट आवडत नाही ते सुद्धा बीट अगदी छान आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थोडीशी वरतून चवीसाठी आपण साखर सुद्धा टाकलेली आहे. भन्नाट चवीची कोशिंबीर आणि आपला अंबिल मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्हाला हे पौष्टिक पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. शेवटी आपण ह्या ठिकाणी शेंगदाण्याचं दाटसर असं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. नक्की टाका, चव अगदी छान येते. भन्नाट चवीची जेवणासाठी आपली बीटची कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला ही कोशिंबीर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थोडा व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन सोबत.